ओपनिंग जोडी मनाच्या आतमध्ये. मॅच सुरू होते. कॉम्बॉक्स मध्ये चला मॅच आता स्टार्ट होते. मॅच स्टार्ट होण्याचा संकेत आता दोन्ही अंपासून मिळतोय. पहिलं षटक नील भगाटे टू सुशील भुरले. सामना मात्र प्रेक्षणीय होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मॅच सुरू संकेत पहिला बॉल पडतोय. पहिला चेंडू बस की रे बस पहिला बॉल. यावेळेस मात्र चांगला सिंगलला ग्लान्स केले आणि सिंगल धाव मिळून जाईल. एक धावेने धावसंख्येचं खातं उघडतंय. आता मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळेल सुशील भुरले. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. तिथे चांगली फिल्डिंग सूरज मखदूमच्या माध्यमातून. सकाळ सामना मात्र गणपतीपेठ संघाने हातातला गमावला. यावेळेस मात्र सिंगल धाव पाहणं गरजेचं आहे. ओमकार अंपायर्स मात्र आता डिस्कस करतील व निर्णय देतील. बॅट आहे का नाही ते डिस्कशन होईल. एक रन मिळते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल पोहोचवलाय. बॅटची इनसाइड एज लागून बॉल मात्र माघारी विकेटच्या गेला. एक रन तिथे पूर्ण होते. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे. एक रन सुशीलच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न आता मात्र संत गतीने सुरू आहे. कारण की मॅच मोठी आहे. 8 षटकांचा सामना आहे. संयमाने खेळ करावा लागणार आहे. धावसंख्या आता पुन्हा एकने जाते पुढे. चांगली बॉलिंग पाहायला मिळते नीलच्या माध्यमातून. तर मात्र सुशील स्ट्राईकवर येतोय. मागच्या मॅच मध्ये सुशील नसताना देखील निमयतनगर संघाने मॅच जिंकली आहे. आता मात्र बोनस असणार आहे. सुशील देखील आज आहे. तर मात्र चांगली फिल्डिंग सिंगल धाव पण पूर्ण केली जाईल. षटक संपते. एक षटक पूर्ण धावसंख्या होते 5 धावा. बिनगडी बाद. एक षटक पूर्ण धावसंख्या ती 5. लाईव्ह स्ट्रीमिंग आपण जे पाहतोय स्क्रीनवरती यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह थेट प्रक्षेपण सुरू आहे. स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलवरती हे थेट प्रक्षेपण सुरू आहे. लाईव्ह हे सुरू आहे युवा शक्ती जैन फाउंडेशन या चॅनलवरती. लाईव्हचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. आपल्याला घरी बसल्या देखील ह्या मॅचचा या स्पर्धेचा आनंद आपण घेऊ शकतो. एम स्पोर्ट्स या कंपनीद्वारे हे थेट प्रक्षेपण केले जाते. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते. मात्र कॅच आउट संधी आणि संधी उगते. पूर्ण ही स्पर्धा मात्र थेट लाईव्ह प्रक्षेपण. जोपर्यंत हे जग आहे असतं तोपर्यंत ही स्पर्धा दिसत राहील. पुढचा बॉल यावेळेस स्लोवर 1 आणि तिथे मात्र सुशीलने हात दाखवलाय. 1 रन पॉइंट पूर्ण केली जाते. ग्लान्स केलं. 1 रन
त्या बॉलवरती येते. यावेळेस मात्र सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाईल आणि धावसंख्या जाते पुढे 1-1 आणि 1 ने पुढे. शेवटचा बॉल डेड बॉल आहे का? ठीक आहे, डेड बॉल, डॉट बॉल. डेड स्पीड काउंट झाला नाही त्यामुळे डेड बॉल घोषित केलाय अंपायरनी. पुढचा बॉल यावेळेस मात्र सिंगल आणि सिंगल सिंगल धाव. धावसंख्या जाते पुढे 9. 9 धावसंख्या होते. आता पुढचा बॉल सुशील साठी. यावेळेस देखील काय फटका खेळलाय. गॅप मध्ये बॉल ढकलला, सिंगल धाव पण पूर्ण केली गेली आहे आणि 10 धावसंख्या 10 वरती पोहोचली गेली आहे. शेवटचा बॉल आहे. एक बॉल डेड होता तर शेवटचा बॉल. सूरज तो अमित. यावेळेस वेगवान फटका आहे आणि तिथे वाह काय फिल्डिंग केली गेली आहे. एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. ठीक आहे, अंपायर साहेब बाहेरून कोणी बोलू नका. अंपायर साहेब अंपायर डिसिजन देतील. बाहेरनं कोणी खेळाडूंनी अपील नाही करायचं. अंपायर साहेब त्यामध्ये अंपायर डिसिजन देतील. आता 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होती आहे 11. बिनगडी बाद 11 धावसंख्या आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स विथ नो लॉसेस. एकही विकेट गमावली नाही आतापर्यंत. आता मात्र अमित सज्ज होतोय. आता मात्र एक चांगला खेळाडू, गुणी खेळाडू बॉलिंग साठी सज्ज होतोय. सुजल चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आता घेतलं गेले सुशीलच्या माध्यमातून, सुशील व अमितच्या माध्यमातून. नाही ना, ठीक आहे बॉलिंग पॉवर. ओके, बॉलिंग पॉवर प्ले आहे. पुढचा बॉल अमित सज्ज होतोय. पहिला बॉल. यावेळेस मोठा फटका संधी आहे आणि विकेट येईल. पहिली विकेट, पहिला धक्का बसतोय नेमिनाथ नगर संघाला. का प्रेक्षणीय फटका सुशील बुर्लेच्या बॅट मधून. वेगवान स्ट्रोक, ए क्लीन हिट, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, स्वीट शॉट फ्रॉम द बॅट अँड इट 6. चांगला फटका. तो फटका खेळताच त्या बॉलवरती 7 धावांची मोहर उमटवली होती.
आणि 6 धावा त्या बॉलवरती मिळतील आणि धावसंख्या वेगाने जाईल पुढे 19 वरती. चांगली बॅटिंग आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या बॉलरने त्याने सिक्सर लगावला तो बॉलर आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे चांगली कामगिरी केली आहे त्या बॉलरने. त्याच बॉलरवरती मात्र आक्रमण केले गेले. पुढचा बॉल सुजल टू सुशील. यावेळेस देखील चांगला फटका आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. सुमित आणि निखिल संभवत आहे तिथे. चांगली फिल्डिंग. ओव्हर संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 20 धावा 1 गडी बाद. धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे आणि एक चांगला घणाघाती आक्रमण पाहायला मिळते सुशीलच्या माध्यमातून. यावेळेस देखील आक्रमण विकेट मिळेल. चांगला कॅच. सुमित तिथे संभवता फिल्डर आहे आणि सुशीलची मोठी विकेट मोठा मासा गळायला लागेल आणि सुशील मात्र आता माघारी परततोय. आपलं काम सुशीलने केले आणि आपलं काम करून मात्र सुशील माघारी परतला गेला. अंपायर मॅच चालू करा. अंपायर कॅप्टनचा डिसिजन आहे. विरुद्ध टीमचा जो कॅप्टन आहे त्यांनी अलाउड केला तर रनर देऊ शकता. अंपायर आणि कमिटी आपले जेपीएलचे जे 2 व्हॉलेंटियर असतील आतमध्ये जा. अंपायर कडे आणि डिसिजन कमिटीकडे हा सोपवला गेलाय. तर आता मात्र कुणाल पत्रावळे सुशीलची विक्रीवरती मात्र सज्ज होतोय. तर आता मात्र एक हाय व्होल्टेज मॅच दिसते मनाच्या आतमध्ये. धावसंख्या मात्र चांगली आहे. 19 चेंडू आणि 20 धावा फरक लागल्या गेल्यात. आता मात्र नील सज्ज होतोय बॉलिंग मारती कुणालसाठी. पहिला बॉल कुणालचा. यावेळेस पहिल्याच बॉलवरती सॉफ्ट डिस्मिसल. कुणाल आला सूरज मगदुमच्या माध्यमातून एक सोपा झेल पूर्ण केला गेला आणि कुणाल पत्रावळे स्वस्तात माघारी. गोल्डन डक पहिल्या चेंडूवरती बाद. हॅलो 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 पहिल्या चेंडूवरती स्वस्तात गोल्डन डक
तसा आला कुणाल तसा माघारी परतला गेला. आता मात्र कुणालच्या जागेवर नवीन बॅटर सज्ज होतोय अक्षय. चांगली संघ बांधणी दिसते दोन्ही संघांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 विकेट्स सुशील भुरले व कुणाल पत्रावळे बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र हॅट्रिक बॉल हॅट्रिक होते का पाहणं गरजेचं आहे. अपील केलं गेले, पंचांवर दबाव आहे, पाहूया निर्णय काय येतोय. पंचांचा निर्णय आहे, अपील केले गेले, लाऊड अपील आहे, पंचांकडे दाद मागितली गेली आहे. हॅट्रिक होतीये, हॅट्रिक पूर्ण केली जाईल नील भगाटेच्या माध्यमातून. वा, एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नील भगाटेसाठी. हॅट्रिक पूर्ण केली गेली आहे. 3 चेंडू 3 विकेट. वा, काय बॅटिंग काय बॉलिंग पाहायला मिळते. आता बॅटिंग साठी नवीन बॅटर अजय. नेम आदित्य. आदित्य ठीक आहे, आदित्य सज्ज होतोय आता बॅटिंग मार्ग वरती. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग निखिलच्या माध्यमातून 1 रन पूर्ण केले जाईल. हे षटक मात्र चांगला हाताळले गेले नील भगाडेच्या माध्यमातून. 4 विकेट्स मात्र गमावल्या गेल्यात. आता नेमिनाथनगर संघाच्या चांगली सुरुवात होती, परंतु तिथे मात्र सुरुवात संघ डगमगला गेलाय सुशीलची विकेट गेल्यावरती. यावेळेस देखील धाव संधी आहे आणि संधी हुकली जाईल. धाव पूर्ण होते, 1 रन पूर्ण केले जाईल. नीलचं चांगलं षटक हाताळलं जाते. आतापर्यंत 3 विकेट 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस देखील चांगला बॉल, स्टंपिंग चांगली केली गेली आहे मागे पारसच्या माध्यमातून आणि षटक संपते. 4 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होती आहे 22 धावा. 4 षटक पूर्ण 22 धावसंख्या, 4 गडी बाद. 22 runs on the board with 4 losses after 4 overs. 2 धावा देऊन 3 विकेट घेतल्या मागील षटकामध्ये या गोलंदाजाने. तर चांगली बॉलिंग. हॅलो. सुजलचा षटक सूर्यमानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल सुजलच्या माध्यमातून चांगला हाताळला गेलाय. तिथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जाते पुढे 1 ने. आता मात्र सुजलच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलं जाते. अजय पाटील स्ट्राईकवर सज्ज आहे. यावेळेस देखील चांगली फिल्डिंग सुशांतच्या माध्यमातून. डॉट बॉल. सुजल नवले आता पुढचा बॉलचा सामना करेल तो अजय पाटील. यावेळेस देखील चांगला बॉल आणि त्या चांगल्या बॉलवरती सिंगल काढली जाते आणि या सिंगलने धावसंख्या मात्र जाईल पुढे 1 आणि 1 धावेने. आता पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. षटक संपते. 5 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 25 धावा. 4 गडी बाद 25 धावा. बॉल काउंट नाही, डेड बॉल आहे. ठीक आहे, डेड बॉल. पुन्हा बॉल हाताळायला लागेल. पुढचा बॉल.
यावेळेस कॅच सुटलाय. 5वी विकेट संधी होती परंतु सोपा कॅच सुटलाय विपुल च्या माध्यमातून. संभवता विपुल यड्रावे त्याच्या माध्यमातून एक सोपा झेल पडला गेला. आता मात्र चला मॅच स्टार्ट करा. मॅच मध्ये व्यत्यय आणायचं नाही. 5 षटक पूर्ण धावसंख्येचे 26 धावा 4 गडी बाद. चला मॅच सुरू करून घ्या लवकरात लवकर. अनुराग आता मात्र सज्ज होतोय. अनुराग बॉलिंग साठी ओव्हर नंबर 6 मध्ये स्वतः संघाचा कॅप्टन आयकॉन खेळाडू अनुराग बोरगावे सज्ज होईल. पहिला बॉल. यावेळेस चांगला फटका ऑफ साइडला ग्लान्स केले. बॅकवर्ड पॉइंट जाऊन चांगला फटका. 1 रन तिथे पूर्ण केली जाईल पळून. आणि या एका धावेने धावसंख्या पुन्हा 1 ने जाते पुढे. आता पुढचा बॉल. यावेळेस ड्राईव्ह केले गेलाय. चांगला बॉल आहे. चांगली बॉलिंग. पुढचा बॉल. अजय पाटील. यावेळेस देखील डॉट बॉल. चांगला बॉल हाताळला गेलाय अनुरागच्या माध्यमातून. चांगले चांगले टप्पे अनुरागच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. चांगली लाईन चांगली लेंथ. आता मात्र पुढचा बॉल अजय साठी. अजय 2. यावेळेस देखील डॉट बॉल आहे. एक धाव. बॅटची इनसाइड एज आहे. 1 रन यावेळेस धावबाची संधी होती परंतु बॉल तिथे मात्र सुटला गेला मागे विपुलच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेस स्टंपची संधी परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाही झाला. डॉट बॉल. चांगली बॉलिंग अनुरागच्या माध्यमातून होते. फक्त 2 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. वा काय बॉलिंग आहे. यावेळेस सिंगल. ओव्हर संपते. 6 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 29 धावा. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 29. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर बॉलिंग साठी संभवता सुमित येतोय ओव्हर नंबर 7 मध्ये. आदित्य व अजय सज्ज आहेत. सुशील मात्र चांगली बॅटिंग करत होता. त्यानंतर सुशील जेव्हा बाद झाला त्यानंतर मात्र सलग 3 विकेट्स मात्र मागे गमावल्या गेल्या. आणि या माध्यमातून 29 धावा 4 गडी बाद. पुढचा बॉल. यावेळेस मात्र डॉट बॉल आहे सुमितच्या माध्यमातून. सुमित बॉलिंग वर सज्ज आहे. सुमित पाटील. विकेट. 5वा धक्का बसतोय आदित्यच्या रूपाने नेमिनाथ नगर संघाला आणि आदित्यला माघारी परतावा लागेल. आता आदित्यच्या जागेवरती नवीन बॅटर प्रणव वांजळे सज्ज होतोय. प्रणव वांजळे आता मात्र 5वा धक्का बसतोय तो नेमिनाथ नगर संघाला. आणि सुमित आता मात्र चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून होती आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील कॅच संधी आहे आणि ते मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन. सूरज मात्र पोहोचू शकला नाही बॉल पर्यंत आणि तिथे मात्र 1 रन मिळाली जातीये. विकेट घेण्याची संधी होती परंतु बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 2 खेळाडूंच्या मध्ये संधी हुकली जाते. आता पुढचा बॉल. यावेळेस सिंगल. पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. चांगली बॉलिंग सुमितच्या माध्यमातून. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवली आहे. यावेळेस देखील चांगला बॉल डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते सुमित च्या माध्यमातून. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. मागील 11 चेंडू मध्ये फक्त 5 धावा केल्यात नेमिनाथ नगर संघाने. हा देखील डॉट. षटक संपतंय. मागील 2 ओव्हर मध्ये डेड बॉल. यावेळेस मात्र
फूटचा बॉल. यावेळेस देखील चांगला फटका आहे आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग केली जाते. एक रन तिथे मात्र मिळणार आहे आणि षटक संपते. 7 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते आहे 32 धावा, 5 गडी बाद. 7 षटक पण धावसंख्या ती 32, 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या मात्र चांगली आहे. 32 धावा फक्त लागल्या गेल्यात. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी. आता शेवटचं षटक. शेवट षटकामध्ये मात्र अनुराग आता बोरगावे सज्ज होतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका 1 धावेसाठी, 2 धावेसाठी 2 धावा. मध्ये बॉल पोचवला गेलाय. धावसंख्या होते ती 36 धावा. आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या मात्र चांगली पोचवली गेली आहे. यावेळेस देखील बॉल चांगला आहे. अपील केले गेले परंतु अपील फेटाळला जाईल. धावसंख्या स्थिरावलेली 36 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. शेवटचा बॉल या इनिंग मधला. नक्कीच धावगती थांबवली गेली आहे. धावसंख्या नक्कीच 36 वरती थांबली आहे. चांगली धावसंख्या गाठली गेली असती परंतु 36 वरती धावसंख्या थांबली गेली आहे. चांगला कमबॅक केला गेलाय गणपती पेठ संघाच्या माध्यमातून. फुटचा बॉल. यावेळेस चांगली विकेट कीप आपल्याच बॉलरमध्ये फिल्डिंग आणि आउट. विकेट येते. आताची 1 धाव घ्या. 37 धावा. आउट. विकेट कोण गेला? अजय पाटील का प्रणव? अजय पाटील. अजय आउट जातोय आणि आता विजयासाठी 38 धावांचं लक्ष असणार आहे. 38 रन्स टू विन. यानंतरचा होणारा सामना दत्तनगर विरुद्ध पार्श्वनाथ पलटण. त्या दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉससाठी या. मॅच ला स्टार्ट होतीये. मॅच ऑन आहे. तर मॅच ऑन होतीये. विजयासाठी 38 धावांचं आव्हान आहे. 38 धावा कराव्या लागतील विजयासाठी. तर मात्र चला बॅट्समन पाठवून द्या. गणपती पेठ बॅटिंगसाठी सज्ज व्हा. आता फक्त 38 धावांचं लक्ष असणार आहे. विजयासाठी 38 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय तो गणपती पेठचा संघ. तर मात्र 48 चेंडू आणि सुमित नील बॅटिंगसाठी. बॅटिंग पेअर. सुमित स्ट्राईक वरती सज्ज होतोय आणि नॉन स्ट्राईक वरती नील आहे. बॉलिंग साठी पहिलं षटक घेऊन संबोधा सुशील बुर्ले.
सुशील बुर्ले आता मात्र सज्ज होईल बॉलिंग मार्कवरती. 48 चेंडूमध्ये 38 धावा करायच्या, 10 बॉल्स जास्त आहेत रन्स पेक्षा. सुशील बुर्लेचं पहिलं षटक हाताळण्यामध्ये यशस्वी होतोय आणि पहिल्या षटकामध्ये मॅच ऑन. मॅच सुरू होते. पहिला बॉल सुशीलचा सुमित साठी. यावेळेस पहिल्याच बॉलवरती बॉल हवेमध्ये, विकेट. पहिल्याच बॉलवरती सुमित मोठा फटका मारायचा प्रयत्न केला आणि माघारी परतला गेला. दत्तनगर टॉस साठी या. कॅप्टन दत्तनगरचे कॅप्टन टॉस साठी यायचंय आणि ऑपोजिट टीम नेमिनाथ नगर. पार्श्वनाथ पलटण टॉस साठी पुढचा कॅप्टन आहे. तुमचा कॅप्टन या. मॅच ऑन होते. त्याच बॉलवर विकेट मिळतीये. सुमित मात्र माघारी परतला गेला. तर सुमितच्या जागेवरती नवीन बॅटर निखिल. निखिल सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन. यावेळेस चांगला फटका सुशीलच्या बॅट बॉल मधून फेकला, तसा मात्र बॉल सीमारेषेकडे पाठवला बॅकवर्ड पॉइंटला. सिंगल धाव डिक्लेअर मध्ये पोहोचवला गेला. आता नील, सुशील टू नील. पुढचा बॉल. यावेळेस स्लोवर वन, चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप. एक धाव वाचवली आहे अक्षयने. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. थोडासा वेगवान गती परिवर्तन केलं होतं. नीला बॉल समजला नाही. आता पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप. कोणती धाव घेण्याची गडबड नाहीये. पुन्हा त्या पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. 1 रन यावेळेस मिळून जाईल. धावसंख्येमध्ये 1 धाव ऍड होतीये. एक षटक पूर्ण धावसंख्या आहे ती 2 धावा. एक नो बॉल, सॉरी नो बॉल, नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. स्पीड लिमिटच्या वरती हा बॉल गेला आणि त्याला मात्र पंच दंडित करतील नो बॉलने. तर धावसंख्यामध्ये मात्र 1 एक्स्ट्रा धाव ऍड होईल आणि 1 एक्स्ट्रा चेंडू देखील खेळण्यास मिळेल. पुढचा बॉल फ्री चेंडू. मोठा फटका, मिसफील्ड. 4 धावा. चौकार येतोय. लागलं का बघा खेळाडूला. 4 धावा आहेत. चौकार गेलाय. अजयचा चांगला प्रयत्न, परंतु तिथे मिसफील्ड होते प्रणव वांजळेच्या माध्यमातून आणि ह्या चौकाराचा मात्र खाम्याचा भोगावा लागेल. चांगला प्रयत्न, चांगला अडवायचा प्रयत्न केला होता अजयने, मात्र प्रणवच्या माध्यमातून मिसफील्ड होतीये आणि 4 धावांसाठी बॉल पोहोचवला गेला. धावसंख्या होती 7 धावा. 1 गडी बाद 7. शेवटच्या बॉलमध्ये सुशीलने 5 धावा खर्च केल्या. शेवटच्या 1 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्या त्या सुशीलने. आता मात्र पुढचा बॉल. अजय पाटील ओव्हर नंबर 2 साठी. अजय टू नील. यावेळेस चांगला फटका, सिंगल घेतली जाईल आणि 1 रन त्या बॉलवरती मिळते. धावसंख्या 1 ने जाणार पुढे 8 वरती. यानंतर सामना आहे. पार्श्वनाथ पलटणने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला गेलाय. तर दत्तनगर संघाने आपली फिल्डिंग सजवायची आहे ही मॅच संपल्यावरती. यावेळेस विकेट येते. निखिल मात्र माघारी परतेल. आता मात्र निखिलची विकेट जाईल आणि निखिलची विकेट महत्वाची गेली आहे. आता मात्र संभवतः अनुराग येईल.
आता मात्र नवीन बॅटर सज्ज होतो बॅटिंगसाठी. बॅटर नेम सुशांत येतोय बॅटिंग मार्कवरती. आता अजूनही संघाचा खेळाडू आहे अनुराग मागे आहे. पुढचा बॉल अजय टू सुशांत. यावेळी मात्र बॉल समजू शकला नाही सुशांत. बॉल अंगावरती आदळतोय. डॉट बॉल येतोय. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल. यावेळेस देखील डॉट बॉल. पुढचा बॉल. विकेट. दुसरी विकेट येते. 2 विकेट सुशांत मात्र माघारी परतला गेलाय. आता बॅटिंग साठी अनुराग बोरगावे संभवता येईल, कारण की आता मॅच मात्र ऑन आहे. मॅच विजयाचा समीप घेऊन जावी लागेल. आता मात्र 30 36 37 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून शेवटचा बॉल या षटकामधील. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे अजयच्या माध्यमातून. फक्त 1 धाव खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्यात. थोडीशी आगळी वेगळी फिल्डिंग सजवली गेली आहे आणि फिल्डिंग मध्ये बदल केला जाईल. सगळे 3 खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट लेग साइडला लावले गेलेत. तिथे मात्र स्टॉप चांगला आहे. तिथे फिल्डर लावला होता. षटक संपते. 2 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होती ती 8 धावा. ही या षटकामध्ये फक्त 1 रन आणि 1 विकेट मिळवले अजयने. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अजयच्या माध्यमातून. आता मात्र सुशील बुर्ले सज्ज होईल. यावेळेस मात्र चांगला बॉल. नीलला मात्र बॉल समजला नाही. डॉट बॉल येते. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल. नील भगाटे. पुन्हा डॉट बॉल होते. पुढचा बॉल. यावेळेस जोरदार वेगवान चेंडू.
ठीक आहे चला मॅच सुरू करून घ्या. नो इश्यूज सॉल्व्ह केला गेला इश्यू. हॅलो चला मॅच सुरू करून घ्या. चला व्हॉलेंटियर सगळे आपण जैन प्रीमियर लीगचे चला मैदानावरती मॅच सुरू होते. मॅचचा आता मात्र हा बॉल डेड काउंट केला जातोय. बॉल गृहीत धरला जाणार नाही. हा बॉल डेड बॉल असेल. बॉल मात्र चला बॉल कॅन्सल केलाय. डेड बॉल घोषित केलाय. मॅच सुरू होते. पुढचा बॉल आता मात्र सज्ज व्हावं लागेल. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे आणि त्या बॉलवरती मात्र सिंगल घेतली जाते. सिंगल घेऊन अनुराग मात्र स्ट्राईक वरती येतोय. आता मात्र मॅच ऑन आहे. मॅच चांगली आहे. मॅच सुरू आहे. पुढचा बॉल सिंगल धाव घेतली जाईल अनुरागच्या माध्यमातून आणि एक धावसंख्या पुढे जाणार आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस देखील सिंगल बॉल. धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाणार आहे. धावसंख्या होते पुढे एकने. षटक संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होती आहे 11 धावा. 3 विकेट. धावसंख्या 11. अजूनही विजयासाठी 30 बॉल आणि 27 रनची आवश्यकता. 30 चेंडू 27 धावा विजयासाठी. मॅच सोपी आहे परंतु विकेट वरती थांबावं लागेल अनुराग व नीलला आणि 2 विकेट्स मिळवावे लागतील नेमिनाथ नगर संघाला तर मॅच ऑन असेल. तर मात्र मॅच सुरू होते पुन्हा एकदा. ठीक आहे सुशील नो प्रॉब्लेम. अंपायर तिथे देतील. डॉट बॉल आत्ताचा. डेड बॉल. ठीक आहे डेड बॉल. डेड बॉल. डेड बॉल. पुन्हा डेड. बॅक टू बॅक 2 डेड बॉल आता मात्र येतात. पुढचा बॉल. बॉल चेक करा. एक साईडला या.
यावेळेस मात्र चांगला फटका नीलच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या होतीये 12 वरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस चांगला ड्राईव्ह केलाय तिथे मात्र सिंगल येईल आणि चांगला स्टॉप. ओव्हर थ्रो देखील वाचवला गेलाय. 1 रन येते. या एखाद्या धावसंख्ये पुन्हा 1 पुढे जाईल. सिंगल 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 धावा आता मात्र चालू आहेत मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेस डॉट बॉल. पुढचा बॉल ओव्हर संपते. आता मात्र 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 5 धावा काढतोय नील. 10 चेंडू डॉट. नील थोडासा अंडर प्रेशर खेळताना दिसतोय. 15 बॉल मध्ये फक्त 5 धावा करून खेळतोय. तर अनुराग मात्र 3 बॉल 2 धावा अनुरागच्या बॅट मधून. तर नीलच्या बॅट मधून 15 बॉल 5 धावा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतोय. लेग अंपायरच्या भूमिकेत ओमकार चांगला कॉल दिला गेला. पुढचा बॉल यावेळेस बॉल चांगला आहे. डॉट चेंडू. 1 बॉल 1 धाव. कोणताही प्रयत्न केला जात नाहीये फटका खेळण्याचा. थोडासा जखडून ठेवलंय दोन्ही बॅटर्सला नेमिनाथ नगर संघाने. आता पुढचा बॉल यावेळेस चांगला स्टॉप तिथे मात्र केला गेलाय. बॉल चौकाराला पोहोचवला होता परंतु डॉट बॉल 1 रन त्या बॉलवरती मिळते. नॉन स्ट्राईक वरती जाईल अनुराग. आता स्ट्राईक वरती येतोय तो. कॅच सुटला. झेल सुटला. संधी येते. माफ करा. नॉट आउट. डेड बॉल आहे का? डेड बॉल. डेड बॉल आहे सर. डेड बॉल घोषित केला गेला. आता पुढचा बॉल यावेळेस मात्र डॉट बॉल. डॉट बॉल. यावेळेस मात्र पुन्हा डॉट बॉल येतोय. पुन्हा डॉट बॉल खेळण्यामध्ये यशस्वी ठरतोय. चांगली बॉलिंग अजय पाटीलच्या माध्यमातून. 17 चेंडू आणि 5 धावा केल्यात नील भगाटेने. 17 बॉल 5. यावेळेस प्रयत्न. चांगली फिल्डिंग पमू अण्णांच्या माध्यमातून. वा स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग केली आहे. आता पुढचा बॉल यावेळेस देखील डॉट बॉल. षटक संपतंय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 15. आता 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. डेड बॉल. ठीक आहे सॉरी डेड बॉल. तिकडे लक्ष नव्हतं आमचं. ओव्हर झाली आहे. आता मात्र
19 बॉल 23. यावेळेस 1 रन मिळते आणि 1 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 16 वरती. आता 18 चेंडूने 22 धावा. आता अजय पाटीलचे 2 ओव्हर संपलेत, सुशील बुर्लीचे 2 ओव्हर संपलेत. आता मात्र खाली बॉलिंग साठी प्रणव असेल. ओमकार ऑलरेडी मॅच लेट आहे. ऑलरेडी मॅच मध्ये लेट झालाय. आपल्याला 9 वाजलेत, अजूनही 2 सामने खेळवायचे त्याच्या पुढे. चला लवकर लवकर आवरून घ्या. नीलच्या माध्यमातून मात्र थोडी सावध बॅटिंग होतीये. नील बघाटे 19 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा करून खेळतोय. जवळपास 3 षटके खेळला नीलने, 6 धावा केल्यात. आता मात्र प्रणव वानसळे सज्ज होते बॉलिंग मारते, महत्वाचं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं षटक आहे, प्रणवच्या माध्यमातून हाताळलं जाईल. आता नील स्ट्राईक वरती आहे. 18 चेंडू 22 धावा. पुढचा बॉल पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला, पण चांगली फिल्डिंग तिथे. मात्र आदित्यच्या माध्यमातून 1 रन पूर्ण केल्या. नीलच्या माध्यमातून आता ही धाव येते. 21 चेंडू 7 धावा करून खेळतोय नील. प्रत्येक 3 चेंडूच्या मागे 1 धाव नीलच्या माध्यमातून. तर आता अनुराग वरती पूर्णपणे या मॅचची जबाबदारी येऊन पोहोचली आहे. सिंगल धाव घेतली जाईल आणि या सिंगल धावेने धावसंख्या आता पोहोचती आहे 18 वरती. आता 15 चेंडू 20 धावांची आवश्यकता. विकेट. काय फटका खेळला होता, चौकार झाला असता, परंतु त्या बॉलवरती नशिबाने साथ नीलला व नील माघारी परततोय. 22 चेंडू मध्ये 7 धावा करून नील माघारी परतला गेला. 22 चेंडू 7 धावा करून नील माघारी परततोय. विकेट दिसते स्क्रीनवरती, बिग हिट. आणि रिप्ले आपण बघू शकता स्क्रीनवर, बिग स्क्रीनवरती. थोड्याशा अंतराने मात्र सिक्सर चौकार वाचला गेला तिथे. आता मात्र नवीन बॅटर विपुल सज्ज होते बॅटिंग मार्ग वरती. विपुल यड्रावे. पुढचा बॉल प्रणवचा. काय करतोय विपुल, विपुलला समजत नाहीये विपुल काय करतोय. काही गरज नाही. हॅट्रिकची संधी आहे आता पुन्हा एकदा. दोन बॉल 2 हिट विकेट. समोरचा बॉल होता, त्या समोरच्या बॉलला मात्र पुल करताना दिसला तो विपुल. नवीन बॅटर सूरज मखदूम सज्ज होतोय. आता मात्र सिंगल धावेचा प्रयत्न केला जाईल. सिंगल पूर्ण केली जाते. षटक संपते. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 12 बॉल 19 रन विजयासाठी. आता मात्र मॅच थोडीशी लांब जाताना दिसते.
आता गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. अमित सज्ज होते बॉलिंग मार्क वरती. अमित टू सूरज. आता पुढचा बॉल. त्यावेळेस फटका मोठा तिथे अजय आहे. चांगले प्रोटेक्शन केले जाईल. सिंगल धाव येते त्या बॉलवरती. आता मात्र अमितचं षटक हे महत्वाचं षटक आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 11 मध्ये 18 धावा. आता पुढचा बॉल. अनुराग सज्ज असणार आहे बॅटिंग मार्क वरती. खेळाडू सज्ज आहेत. बाउंड्री वरती प्रोटेक्शन आहे. तिथे मात्र फिल्डिंग केली जाईल चांगली. आता पुढचा बॉल. यावेळेस क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध घेतला गेलाय. अमितच्या माध्यमातून मोठी विकेट. मोठा मासा गळायला लागलाय. अनुराग मात्र बाद होतोय आणि संघाच्या आता पूर्णपणे आशा निराशामध्ये बदलल्या जातील. कारण अनुराग स्वस्तामध्ये माघारी परतला गेला. मॅच आता मात्र पूर्णपणे नेहमी संघाच्या हातामध्ये जातीये. पकड गच्च केली आहे. आता मात्र सुजल नवले सज्ज होईल. अनुराग बोरगावे मात्र 7 चेंडूमध्ये 4 धावा करून माघारी परतला गेला. आता पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल आहे. हा देखील डॉट बॉल. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. डेड बॉल. ठीक आहे डेड बॉल. पुन्हा बॉल हाताळावा लागेल. पुढचा बॉल. यावेळेस देखील ब्लॉक होल बॉल आणि त्या ब्लॉक होल बॉलला मात्र सिंगल मध्ये कन्वर्ट केले आणि सिंगल धाव घेतली जाईल. सिंगल धाव धावसंख्या जाते पुढे 21. बॅट स्पीड पुढे सूरज सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका. विकेट. हिट विकेट जातोय. सूरज मखदूम आणि 7वा धक्का बसतोय. आता लास्ट मॅन इन. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पारस आता मात्र बॅटिंग साठी सज्ज होतील. पारस ड्रावे. बॉल जुना नाही आहे ते. आता मात्र पुढचा बॉल. शेवटची जोडी लास्ट मॅन इन आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटची जोडी आतमध्ये दिसते. आता मात्र पुढचा बॉल सज्ज होईल बॉलिंग मार्क वरती. यावेळेस सिंगलचा प्रयत्न. नॉट आउट. रनआउट साठी रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो. आता मात्र पुढचा बॉल. 6.2 षटकांचा खेळ पूर्ण होती. धावसंख्या ती 20. नो बॉल. 2 धावा या बॉल वरती. 2 धावांनी धावसंख्या वाढते पुढे. दोन धावांनी धावसंख्येमध्ये पुढे जाईल. धावसंख्या पोहोचते ती 24 वरती. आता मात्र पुढचा बॉल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आता पुढचा बॉल पारस साठी अमितचा. यावेळेस मात्र अमित सज्ज आहे. यावेळेस बिग हिट. मॅच संपते. फ्री हिट आहे बाप. डॉट बॉल. फ्रीटचा बॉल होता तो मात्र मी 6 बॉल. हा बोनस जर आपल्याला द्यायचा नसेल पुढच्या टीमला तर 28 धावा आपल्याला कराव्या लागतील. 28 प्लस 28 किंवा 29 रन्स. नाहीतर बोनस गुण मिळेल नेमिनाथ नगर संघाला.
धावसंख्या आता पोहोचली ती 24 वरती, म्हणजे आता 6 चेंडूमध्ये जवळपास 5 धावा कराव्या लागतील बोनस गुण जर आपल्याला द्यायचा नसेल तर पुढील संघाला. आता मात्र 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा षटक संभवता अक्षय येतोय बॉलिंग मार्कवरती. आता मात्र शेवटचे 6 बॉल मध्ये 14 धावांच्या अक्षय, शेवटचे 6 चेंडू घेऊन अक्षय सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरती. अरे वा, काय कॅच पकडलाय, कॅच पकडला जाईल. अजय पाटील जल्लोष केला जाईल आणि मॅच संपते. मॅच ऑल डाऊन, ऑल मॅन डाऊन. कॅचची आपण रिप्लाय पाहू शकता बिग स्क्रीन वरती. व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट झेल उत्कृष्ट वसगडे घेतला. त्यानंतर आता अजय पाटील. ओके, विकेट आहे आणि मॅच संपतेय. विजय साकारला जाईल. मॅच संपली गेली आहे. विन आहे सुशील बुर्ले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. 13 धावा 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये जाईल. सुशील बुर्ले, चला आपण या मंचावरती आणि ट्रॉफी आपली स्वीकारा. अक्षय पाटील, आपण कुठे असाल तर त्यांनी जरा कॉमेंट्री बॉक्स किंवा स्टेज संपर्क साधा. ऑडिओ जे आपले 2 मित्र आहेत त्यांचे कुपन्स राहिले द्यायचे. अक्षय पाटील ज्यांनी कुठे असले नाही जरा कॉमेंट्री बॉक्सशी किंवा ऑडिओवाल्यांशी संपर्क साधायचा आहे.